सुप्रिया सुळे यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलंय। आजही 59 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। संसद घुसखोरीतल्या गोंधळाप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचं सुद्धा आता निलंबन करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, आज एकूण 59 खासदारांचं निलंबन झालंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। राम, अत्यंत धक्कादायक आणि तितकीच मोठी बातमी म्हणावी लागेल, आज सुप्रिया सुळेंचं सुद्धा निलंबन करण्यात आलंय। बिलकुल, कारण जो मुद्दा होता की संसदेच्या सुरक्षेमध्ये ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत तर त्या संदर्भामध्येच आज संपूर्ण विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ घातला होता आणि त्यामध्ये एकूण 49 असे खासदार होते। त्याच्यामध्ये मनीष तिवारी, शशी थरूर, सुप्रिया सुळे, डिंपल यादव, दानिश अली यांचं सुद्धा नाव आहे आणि या सर्वांना आज निलंबित करण्यात आलं आहे। फक्त हे निलंबन या अधिवेशनापुरतं असणार आहे का पुढच्या अधिवेशनाचा पण त्यामध्ये सहभाग असणार आहे हे पाहावं लागणार आहे। परंतु महाराष्ट्रामधून सुप्रिया सुळे यांचा पण सहभाग होता गदारोळामध्ये, त्यामुळे त्यांचं पण निलंबन करण्यात आलेलं आहे। ठीक राम, एकीकडे या सगळ्या कालपर्यंत जेवढ्या खासदारांचं निलंबन झालं, जवळपास 91 खासदारांचं निलंबन झालं होतं, त्यानंतर विरोधक आज आक्रमक झालेले आणि आज आता पुन्हा एकदा 49 खासदारांचं निलंबन होतंय। स्वाभाविक आहे, विरोधकांची आक्रमकता आणखी वाढताना दिसणार आहे। बिलकुल, आणि कालपासूनच साधारणतः 141 खासदार जे आहेत ते निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळते। म्हणजे की त्याच्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। वारंवार हाच प्रश्न विचारला जात होता की जे संसदेमध्ये जे तरुण घुसले होते तर ती संसदेची सुरक्षा ही योग्य प्रकारे का नाही, आणि त्याच्यावर गृहमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी यांनी निवेदन देणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा पूर्ण गदारोळ घालण्यात आला होता। आज एक महत्वाचं विधेयक सुद्धा आणलं गेलं होतं, परंतु या संपूर्ण गदारोळामुळे ते विधेयक सुद्धा रखडलेलं आहे। काँग्रेसचे जे मोठे नेते असतील, शशी थरूर सारखे असतील, मनीष तिवारी सारखे असतील, यांनी सुद्धा हा जाब विचारला आहे, गदारोळामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर या सुद्धा होत्या आणि आता 2 वाजता सुद्धा पुन्हा लोकसभा सुरू होणार आहे। पाहावं लागेल की यावेळेस मग पुन्हा गदारोळ सुरू होतोय का, लोकसभा अध्यक्ष आपला निर्णय जो आहे त्याच्यावर काही पुनर्विचार करतात का। राम, इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। इतिहासातली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणावी लागेल की इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन होतंय। बिलकुल, कारण यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांचं निलंबन झालेलं नाहीये, परंतु आत्ताच म्हणजे ते राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातले मिळून हे 141 खासदार आहेत। परंतु आता एवढं मोठ्या प्रमाणावर आणि हे सर्व जे खासदार आहेत ते विरोधी पक्षाच्या बाकावरचे खासदार आहेत, त्यामुळं याचा परिणाम सुद्धा आता स्पष्टपणे दिसून येईल की कोणतं जर विधेयक आलं लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये तर सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं ते सहमतीने संमत होणार आहे। त्याच्यावर विरोध करता येणार नाहीये विरोधकांना, कारण विरोधकांचे जे महत्वाचे खासदार आहेत त्यांचंच निलंबन झालेलं आहे। त्यामुळं सरकारसाठी ही एक जरी जमेची बाजू असली की कोणतेही विधेयक जे आहेत ते संमत। राम, जवळपास महत्त्वाच्या खासदारांचं निलंबन झालेलं आहे। या 141 खासदारांमध्ये तुम्ही सांगत होतात कुठलेही महत्त्वाचे खासदार आहेत, त्यांची नावं कळू शकतील। सुप्रिया सुळे एक नाव आहेच। बिलकुल, शशी थरूर हे सुद्धा एक नाव आहे। मनीष तिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। त्याचबरोबर डिंपल यादव जे की अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत आणि खासदार सुद्धा आहेत, दानिश अली आहेत, फारुख अब्दुल्ला आहेत, असे अनेक हे महत्वाचे खासदार आहेत की ज्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्या पक्षाचे हे महत्वाचे खासदार आहेत आणि त्यानंतर रिएक्शन सुद्धा येत आहेत। म्हणजे शशी थरूर यांनी तर सांगितलंय की मागील 15 वर्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही अतिशय वेगळी आणि दुःखद घटना आहे की जेव्हा हाऊसमध्ये म्हणजे सभागृहामध्ये एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्याची वेळ आलेली आहे, अशा वेळी सरकार कुठेतरी बळ करतंय आणि आमच्यावर म्हणजे सहकार्यावर हा अन्याय केला जात असल्याचं शशी थरूर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे पूर्ण निलंबन करण्याची ही अयोग्य आहे। हीच प्रक्रिया जी आहे ती बायस असल्याचं शशी थरूर यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं संताप जो आहे तो दिसून येतो विरोधी पक्षाचा। राम,
कुठल्या कुठल्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर राज्यातून सुप्रिया सुळे अत्यंत महत्त्वाच्या खासदार त्यांचं आज निलंबन करण्यात आले, तर काँग्रेसचे शशी थरूर यांचंही आज निलंबन करण्यात आलेलं आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे